तुमच्या घरात बाळ जन्माला आलंय आणि आजी आजोबा म्हणतायत बाळाला गुटी दे, त्यामुळे पोट साफ होईल, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, बाळ लवकर मजबूत होईल. पण थांबा, लहान बाळाला खरंच गुटी द्यावी का? गुटीमध्ये नेमकं काय असतं? मध, आयुर्वेदिक औषधी, मसाले किंवा इतर पदार्थ बाळाला दिले तर काय होऊ शकतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6 महिन्याच्या आत बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त नेमकं काय द्यायचं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ प्रत्येक नवीन आई वडिलांनी आणि घरातील आजी आजोबांनी शेवटपर्यंत पाहावा. आता पाहूया गुटी म्हणजे काय. आपल्या समाजात बाळाच्या जन्मानंतर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गुटी देण्याची प्रथा आहे. वेगवेगळ्या घरांमध्ये गुटीचे घटक वेगवेगळे असू शकतात. काही ठिकाणी त्यामध्ये वनस्पतीजन्य पदार्थ, औषधी घटक, मध किंवा इतर पदार्थ वापरले जातात. म्हणून गुटी हा एकच ठराविक पदार्थ आहे असं समजणं चुकीचं आहे. आणि इथेच मुख्य प्रश्न निर्माण होतो, बाळाच्या शरीरासाठी प्रत्येक पदार्थ सुरक्षित आहे का? मोठ्या व्यक्तीला एखादा पदार्थ चालतो म्हणून तो नवजात बाळालाही चालेल असं नाही. बाळाचं शरीर अजून विकसित होत असतं. त्याची पचनसंस्था, यकृत, मूत्रपिंड आणि रोगप्रतिकारक यंत्रणा प्रौढ व्यक्तीपेक्षा वेगळी असते. म्हणून बाळाला कोणताही औषधी किंवा घरगुती पदार्थ स्वतःहून देण्यापूर्वी बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला काय द्यायचं? हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. WHO च्या शिफारशीनुसार बाळाला जन्मापासून पहिल्या 6 महिन्यापर्यंत शक्य असल्यास फक्त आईचं दूध द्यावं. याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणतात. म्हणजेच पाणी नाही, मध नाही, काढा नाही, चहा नाही, फळांचा रस नाही, घरगुती गुटी नाही, इतर अन्नपदार्थ नाही. आईचं दूधच बाळासाठी अन्न आणि पाण्याचा मुख्य स्रोत असतं. WHO स्पष्ट सांगते की 6 महिन्यापर्यंत निरोगी आणि स्तनपान करणाऱ्या बाळाला अगदी गरम हवामानातही अतिरिक्त पाण्याची गरज नसते. म्हणून हवामान गरम आहे म्हणून बाळाला पाणी द्या हा सल्ला देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मग गुटी का देऊ नये? आता तुम्हाला प्रश्न पडेल, पूर्वीच्या काळात बाळांना गुटी दिली जायची, मग आता का नको? याचं उत्तर खूप सोपं आहे. पूर्वी एखादी पद्धत प्रचलित होती म्हणून ती प्रत्येक बाळासाठी सुरक्षित असेलच असं नाही. गुटीमध्ये नेमके कोणते घटक आहेत, त्यांचं प्रमाण किती आहे, ती कशी तयार केली आहे आणि स्वच्छता कशी राखली आहे हे महत्त्वाचं आहे. लहान बाळामध्ये अगदी छोट्या प्रमाणातील पदार्थाचाही परिणाम मोठ्या व्यक्तीपेक्षा वेगळा होऊ शकतो. याशिवाय घरच्या घरी तयार केलेल्या मिश्रणात कॉन्टॅमिनेशन म्हणजे जंतूचा धोका असू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, गुटी दिल्यामुळे बाळाची इम्युनिटी नक्कीच वाढते, पोट साफ होतं किंवा बाळ लवकर मजबूत होतं. यासाठी सर्व गुटींना लागू होईल असा ठोस वैज्ञानिक पुरावा आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणूनच नुकसान होणार नाही या विचाराने बाळाला काहीही देणं योग्य नाही. बाळाला मध देऊ शकतो का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. लहान बाळाला मध देण्याची पद्धत काही घरांमध्ये आढळते, पण 12 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाला मध देऊ नये. म्हणून गुटीमध्ये मध असेल तर ती विशेषतः लहान बाळाला स्वतःहून देऊ नका. फक्त 1 थेंब दिला तर काय होणार असं समजू नका. बाळाच्या बाबतीत सुरक्षित पर्याय निवडणं नेहमीच चांगलं. बाळ रडत असेल तर गुटी द्यायची का? काही पालक म्हणतात बाळ खूप रडतंय म्हणजे त्याला पोटदुखी आहे, गुटी दिली की शांत होतं. पण बाळ रडण्याची अनेक कारणं असू शकतात. भूक लागणे, लंगोट असणे, ढेकर निघत नसणे, झोप येणे, उष्णता किंवा थंडी, जास्त आवाज, आईपासून दूर जाणे किंवा कधीकधी बाळाला काही त्रास असणे. म्हणून प्रत्येक वेळी रडणाऱ्या बाळाला गुटी देणं योग्य नाही. बाळाला स्तनपान द्या, योग्य प्रकारे ढेकर काढा, बाळाला आरामदायी स्थितीत ठेवा आणि त्याची गरज समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर बाळ सतत असामान्य पद्धतीने रडत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाळाला पोट साफ होत नसेल तर? आता आणखी एक गैरसमज, बाळाची शी होत नाहीये म्हणजे बद्धकोष्ठता आहे, गुटी द्या. पण नवजात बाळांच्या शौचाच्या पद्धतीत खूप फरक असू शकतो. काही बाळं दिवसातून अनेकदा शी करतात तर काही बाळांमध्ये अंतर जास्त असू शकतं. फक्त शी किती वेळा झाली यावरून बद्धकोष्ठता ठरवता येत नाही. शी खूप कडक आहे का? बाळाला शी करताना खूप त्रास होतोय का? पोट फुगलंय का? बाळ दूध नीट घेतंय का? वजन व्यवस्थित वाढतंय का? हे सगळं महत्त्वाचं आहे. म्हणून शी झाली नाही म्हणून स्वतःहून गुटी, पाणी किंवा इतर पदार्थ देऊ नका. 6 महिने पूर्ण झाल्यावर काय द्यायचं? आता
आता बाळ 6 महिन्याचं झालं तर परिस्थिती बदलते. WHO नुसार साधारण 6 महिन्यापासून आईच्या दुधासोबत कॉम्प्लिमेंटरी फूड्स म्हणजे पूरक आहार सुरू करावा. सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात मऊ, सुरक्षित आणि पौष्टिक पदार्थ देता येतात. उदाहरणार्थ मऊ शिजवलेली डाळ, भाताची पेस्ट, मॅश केलेल्या भाज्या, मऊ फळं, वयाला योग्य पोत असलेले पौष्टिक पदार्थ. पण सुरुवातीला पदार्थाची मात्रा कमी ठेवून हळूहळू वाढवायची. बाळाला जबरदस्तीने खाऊ घालायचं नाही. बाळाच्या भुकेच्या संकेतांकडे लक्ष द्यायचं. WHO नुसार 6 ते 8 महिन्यांमध्ये साधारण 2 ते 3 वेळा पूरक आहार देण्यापासून सुरुवात करता येते. त्यासोबत स्तनपान सुरू ठेवायचं. बाळाला काय देऊ नये? लहान बाळासाठी काही गोष्टी विशेष काळजीपूर्वक टाळाव्यात. 6 महिन्यापूर्वी पाणी, मध 12 महिन्यापूर्वी नाही. चहा, कॉफी, घरगुती काढे, स्वतःहून आयुर्वेदिक हर्बल औषधं, गुटी किंवा अज्ञात मिश्रण, खूप मीठ किंवा साखर असलेले पदार्थ, अस्वच्छ पद्धतीने तयार केलेले पदार्थ. WHO देखील लहान मुलांच्या आहारात अतिरिक्त मीठ आणि साखर टाळण्याची शिफारस करते. मग डॉक्टरांनी औषध दिलं तर? एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. पहिल्या 6 महिन्यात काहीही देऊ नये. याचा अर्थ डॉक्टरांनी सांगितलेलं औषधही देऊ नये असं नाही. गरज असल्यास डॉक्टरांनी सांगितलेले विटॅमिन्स, मिनरल्स किंवा मेडिसिन्स योग्य डोसने दिले जाऊ शकतात. WHOच्या एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंगच्या व्याख्येतही वैद्यकीय गरजेची औषधं, विटॅमिन्स याला अपवाद मानला आहे. पण डोस स्वतः ठरवायचा नाही. शेजारच्या बाळाला हे औषध दिलं होतं म्हणून आपल्या बाळाला देऊ नका. आता पहा, कोणती लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावं. बाळाला खालीलपैकी काही लक्षणं दिसली तर घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. दूध खूप कमी घेणं किंवा दूध न घेणं, वारंवार उलट्या होणं, श्वास घेण्यास त्रास, बाळ खूप सुस्त होणं, ताप येणं, झटके येणं, पोट खूप फुगणं, लघवी खूप कमी होणं, सतत आणि असामान्य रडणं, बाळाचा रंग निळसर किंवा खूप फिकट दिसणं. अशा परिस्थितीत बालरोग तज्ज्ञाशी त्वरित संपर्क साधा. शेवटचा महत्त्वाचा संदेश. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींचा अनुभव नक्कीच महत्त्वाचा आहे, पण बाळाच्या आरोग्याच्या बाबतीत परंपरा प्लस आधुनिक वैद्यकीय ज्ञान यांचा योग्य समतोल असणं गरजेचं आहे. गुटीबाबत सर्वात सुरक्षित नियम असा की बाळ लहान असेल तर स्वतःहून कोणतीही गुटी, काढा किंवा औषधी मिश्रण देऊ नका. पहिल्या 6 महिन्यात शक्य असल्यास फक्त आईचं दूध द्या. 6 महिन्यानंतर योग्य पूरक आहार सुरू करा आणि बाळ आजारी असेल किंवा काही शंका असेल तर बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ जर तुमच्या घरात एखादं लहान बाळ असेल तर नक्की शेअर करा, कारण कधीकधी प्रेमापोटी केलेली छोटीशी चूक बाळासाठी त्रासदायक ठरू शकते. तुमच्या घरात बाळाला गुटी देण्याची पद्धत आहे का? कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की सांगा. आणि अशाच सोप्या, उपयोगी आणि वैज्ञानिक आरोग्य माहितीसाठी घरगुती संजीवनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लक्षात ठेवा, लहान बाळासाठी प्रत्येक गोष्ट नैसर्गिक आहे म्हणून सुरक्षित असेलच असं नाही. सुरक्षितता आधी आणि प्रयोग नंतर. धन्यवाद.